तर सगळ्यांचं आजच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण नेहमी आपल्या सेशनची सुरुवात एका ध्यानाने करत असतो. तर आज आपले जे गेस्ट आहेत सौ सोनाली जोग. सोनाली ती आपल्या कविता आणि काही लेख मला सादर करणार आहेत आज आपल्या सेशनमध्ये. आणि सुरुवातीचं जे ध्यान आहे ते सोनालीच घेणार आहे. सोनालीनी या वर्षाच्या सुरुवातीचा जानेवारीचा जो आपला पहिला सेशन झाला होता त्याच्यामध्ये तिने 2 कविता आणि एक लेख वाचून दाखवला होता आणि अतिशय त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. सोनाली आपल्या सगळ्यांना जवळजवळ परिचयाची आहे. अगदी रिसेंटली आत्ता काल रामनवमी झाली तेव्हा 9 दिवस सोनालीनी रामरक्षा स्तोत्र म्हणून रामरक्षातल्या एकेका श्लोकाचा अर्थ सांगून त्याचा गोष्टी रूपाने त्याचा संदर्भ पुराणातला सांगून त्याचा फिलॉसॉफिकल मिनिंग सांगून असं उत्स्फूर्त तिने 9 दिवस सगळ्यांना छान ते झूमवर समजून सांगितलं. त्याच्यानंतर तिच्या अनेक इनिशिएटिव्ह सुरू असतात. त्याच्यामध्ये तिची बॅकग्राऊंडची थोडीशी ओळख द्यायची म्हणजे तिचं शिक्षण व्यावसायिक क्षेत्र संगणकाशी संबंधित आहे. 25 वर्षापूर्वी US मध्ये आल्यानंतर चिन्मय मिशन, स्वाध्याय परिवार, अद्वैत तत्वज्ञान शिकवणाऱ्या स्वरूप संप्रदाय तसंच इस्कॉन अशा विविध संप्रदायातून त्यांनी अनेक आपल्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केला. परमार्थाची आवड जपलेली आहे. आणि सध्या आपले वेदांत भास्कर ही जी संस्था आहे कॅलिफोर्नियाची त्याचे ते अद्वैत वेदांताचे प्रचार आणि प्रसार करणारे आपले परमपूज्य मंगेश दादा फडके यांच्या त्या कृपांकित शिष्य आहेत. आणि अनेक प्रकारे आता दासबोध चा एक ग्रुप शिक्षण सुरू आहे. तर ते दासबोधामध्ये प्रत्येक समाज झाल्यानंतर अतिशय सोप्या शब्दामध्ये आणि सगळ्यांना समजेल अशा ह्याच्यामध्ये सोनाली नेहमी त्याचं साररूप सारांश किंवा समरी अशी सांगत असते. तर असं समाजामध्ये काही चांगलं काम करायची आपले प्राचीन ग्रंथातलं आपलं तत्वज्ञान नीट अभ्यासून ते लोकांपुढे मांडण्यासाठी सतत व्हॉलेंटिअर करणारे आणि त्याचबरोबर ते आपण फ्लायर आजचं जे केलेलं त्याच्यातली जी चित्र आहेत ती सोनालीने स्वतः काढलेली आहेत. तसंच वेगवेगळ्या आर्ट्स आणि कला क्षेत्रांमध्ये सोनाली खूप कॉन्ट्रीब्युशन करत असते. आणि सोनालीच्या कविता आणि तिचं लेखन हेही खूप श्रवणीय असतं. तर आता विदाऊट फर्दर ड्यू आपण सोनालीला विनंती करूयात की तिने सुरुवातीचं थोडंसं मेडिटेशन घेऊन कविता वाचनाला सुरुवात करावी. खूप वेलकम खूप सोनाली. धन्यवाद अंजली. सर्वप्रथम तुझं खूप खूप धन्यवाद की तू मला खूप प्रोत्साहन दिलंस आजच्या या कार्यक्रमामध्ये येऊन कविता वाचन करण्याकरता. आणि एवढी लांबलचक ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तेव्हा मला दासबोधातलं सकळ करणे जगदीशाचे आठवत होतं. तर ते खरंच आपलं काहीच हे नसतं. खरं आपलं मानुषांनी काही क्रेडिट घेण्याचं कारण नाही, सगळं भगवंताची कृपाच आहे. तर आपण आज त्याच्या म्हणजे पारमार्थिक थोड्याशा कविता आहेत म्हणून माझ्या दोन्ही गुरु परमपूज्य वैशेषिका महाराज आणि माझे सद्गुरू परमपूज्य मंगेशदादा फडके यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत प्रणाम करते. तसंच या पारमार्थिक प्रवासात ज्यांनी कोणी मला मार्गदर्शन दिले त्या सगळ्यांचे मी खूप मनापासून धन्यवाद देत आणि सगळ्यांना साष्टांग नमस्कार करून जमलेल्या तुम्ही सगळ्या श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार करून सुरुवात करते. तर सुरुवातीला एक छोटं ध्यान घेऊ आणि ध्यानात तुम्ही असतानाच मी माझी पहिली कविता वाचू इच्छिते. मग त्यानंतर आपण 2-3 कवितेनंतर थोडासा ब्रेक घेऊ. तुम्हाला काही आवडलं असेल तर नक्की शेअर करा. मला काव्यात्मक आणि यमक वगैरे जमतं असं नाहीये, पण मला भगवंताबद्दल लिहायला आवडतं म्हणून मग मी ते जे काही लिहिलंय ते तुमच्या पुढे आज सादर करते. तर आता ध्यानाकरता शांत स्वच्छ जागी स्थिर बसा. डोळे मिटून घ्या. संपूर्ण शरीरातला तुमच्या ताण हळूहळू निघून जातोय याकडे लक्ष द्या. सर्व अंग शिथिल करा, रिलॅक्स करा. डोळे, पाय. आता संपूर्ण लक्ष
श्वासोश्वासावर न्या. एका लयीत श्वास येतोय आणि जातोय. श्वास घेताना कृष्ण आणि श्वास सोडताना गोविंद असा मनात जप करा. हळूहळू श्वास हृदयात तिथे पोहोचतोय, तिथे अंतरंगामध्ये बघा. अंतरंगात वृंदावन आहे. चारही बाजूला हिरवळ, मंद वारा, यमुना नदी, आणि त्या शांत पवित्र वातावरणात एक दिव्य रूप तुमच्या समोर आहे. श्रीकृष्णाचं मेघवर्णीय, श्यामल, शारदेय कमळाप्रमाणे मंगल आणि सुंदर. आता लक्ष कृष्णाच्या सुंदर कोमल चरणांवर द्या. निळ्या कमळाप्रमाणे त्याचे ते सुंदर, त्याला चरण कमळच म्हणतात. त्या चरणांवरती मन स्थिर करा. हळूहळू मनातील अहंकार वितळू लागतो. नुपूर आणि फुलांनी ते चरण सजवले आहेत. चरणांपासून कटीपर्यंत पिवळा पितांबर, म्हणजे मेघामध्ये सूर्य जसा तळपावा तसा तळपतोय. त्यावर लांब वैजंती माळा उठून दिसतीये. त्या सूर्यदर्शनाने मन अधिकाधिक शांत होत आहे. कटिभागावर हिरवा शेला बांधला आहे. फुलांच्या माळांनी त्याला सुशोभित केले आहे. मंद वाऱ्यात त्या माळा, तो शेला हलतोय. तर त्याची सुंदर नाभी, विशाल वक्षस्थळ, कंठ आणि मध्यभागी श्रीलक्ष्मीचे निवासस्थान आहे. त्यावर श्रीवत्स चिन्ह शोभतय. त्या हृदयात अपार प्रेम आणि करुणा आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठी. त्या सर्वांगाला मोती, हिरे, पाचू याच्या अलंकाराने संपूर्ण अलंकृत केलेला आहे. निळ्या आकाशात रंगीबेरंगी तारे चमकावेत तसे ते त्या कृष्णवर्णीय शरीरावर शोभून दिसत आहेत. त्यांचा रुंद कंठ नीलवर्णीय आहे आणि त्यावर कौस्तुभमणी
झळकतोय. आजानुबाहू आणि कोमल करांमध्ये मुरली आहे. मुरलीवरती सहज तुमचं लक्ष केंद्रित करा आणि त्याच्याने मन अजून पूर्ण शांत होईल. आता कृष्णाच्या मुखाचे दर्शन. चाफ्यासारखे सरळ नाजूक नाक, ओठांवर मोहक गोड स्मित, कपाळावर भव्य तिलक आणि कमलदल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम, असे कमळाच्या दलाला स्पर्धा करणारे नेत्र. त्या नेत्रांमध्ये करुणा आहे, प्रेम आहे, प्रसन्नता आहे. आनंद स्वरूप श्रीकृष्णाच्या आनंदाचा अनुभव, यामुळे ती प्रसन्नता आहे. कृष्ण तुमच्याकडे प्रेमाने बघतायत आणि त्यांचा कृपादृष्टी तुमच्यावर होतीये, याचं ध्यान करा. रम्य कृष्ण किनारी बैसुनी, कृष्ण केशव खुणवी मजला. रम्य कृष्ण किनारी बैसुनी, कृष्ण केशव खुणवी मजला. कृष्ण आभाळ, कृष्ण धरणी, कृष्ण कमळ साक्षी तयाला. कृष्ण कटाक्ष पडता मजवर, कृष्ण कटाक्ष पडता मजवर, कृष्ण कृपेत नाहून गेले. कृष्ण रंगी सखी मी रंगले, कृष्ण कृष्ण कणकण झाले. कृष्ण श्वास श्वासात मिसळला, कृष्ण श्वास श्वासात मिसळला. कृष्ण अंतरी हळुवार उतरला. कृष्ण कृष्ण नाद अनाहत, कृष्णात एक रूप झाला. कृष्ण भाव कंठी दाटला, कृष्ण भाव कंठी दाटला. कृष्ण रोम रोमात फुलला. कृष्ण गात्रांवर मी गोंदला, कृष्ण डोळ्यातून ओघळला. त्या कृष्ण किनारी बैसुनी, कृष्ण प्रेम आळविते राधा. कृष्णमयी सखी मी झाले, मज झाली कृष्ण बाधा, मज झाली कृष्ण बाधा. नमस्कार, ही माझी पहिली कविता होती. या कवितेमध्ये कृष्ण हा शब्द प्रत्येक ओळीमध्ये असावा अशी माझी इच्छा होती आणि प्रत्येक कडव्यामध्ये तो एका वेगळ्या अर्थाने घेतलाय. पहिल्या कडव्यामध्ये कृष्ण वर्ण म्हणून घेतलाय, कृष्ण शब्दाचा वापर हा कृष्ण वर्ण म्हणून आहे. तर दुसऱ्या कडव्यामध्ये सगुण साकार कृष्ण आहे. त्यानंतर निर्गुण निराकाराकडे आपण हळूहळू जातोय, त्यामुळे ईश्वर रूपी कृष्ण, निर्गुण निराकार रूप कृष्ण. तर त्यामुळे हे धारणा, ध्यान आणि समाधी आणि समाधीमध्ये असतानाचे अष्टभाव असं सगळं सांगणारी ही कविता आहे. तर वरकरणी आपण बघितली तर ही एक माधुर्य प्रेम दाखवणारी कविता वाटते, पण यात थोडेसे अजून आत आपण त्याच्यात शिरलो तर ती थोडीशी ध्यान, धारणा, समाधी या वेगवेगळ्या स्थिती सांगत, त्या समाधी स्थितीमधले भाव, अष्टभाव एक प्रकारे प्रगट करणारी आणि त्यानंतर अं कृष्णाच्या प्रती, राधेच्या प्रती माझं जे प्रेम आहे ते व्यक्त करणारी कविता आहे. तर मी परत एकदा ती वाचते. वर्ण म्हणून कृष्ण इथे आलाय. रम्य कृष्ण किनारी बैसुनी, कृष्ण केशव खुणवी मजला. कृष्ण आभाळ, कृष्ण धरणी, कृष्ण कमळ साक्षी तयाला. कृष्ण कटाक्ष पडता मजवर, कृष्ण कृपेत नाहून गेले. कृष्ण रंगी सखी मी रंगले, कृष्ण कृष्ण कणकण झाले.
कृष्ण श्वास श्वासात मिसळला, कृष्ण अंतरी हळुवार उतरला, कृष्ण कृष्ण नाद अनाहत, कृष्णात एकरूप झाला, कृष्ण भाव कंठी दाटला. हे अष्टसात्विक भाव आहेत. कृष्ण भाव कंठी दाटला, कृष्ण रोम रोमात फुलला, कृष्ण गात्रांवर मी गोंदला, कृष्ण डोळ्यातून ओघळला. त्या कृष्ण किनारी बैसुनी कृष्ण प्रेम आळविते राधा, कृष्णमयी सखी मी झाले, मज झाली कृष्ण बाधा, मज झाली कृष्ण बाधा. यानंतर एक हलकी फुलकी कविता आहे अगदी. बऱ्याचदा हा जो आपण आता बघितला भाव, तर तो अगदीच परमार्थ क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणजे अंतिम जे मिळवण्यासारखा आहे तो भाव होता. पण अगदी सुरुवातीला जेव्हा मी भगवद्गीता वाचायला सुरुवात केली आणि माझी खूप इच्छा होती की सगळ्यांनी ती शिकावी, ऐकावी आणि मी उत्साहात त्यांना ती दाखवायला जायचे. तर बऱ्याचदा लोकांना वाटसे खूप वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया असायची की अरे ही भगवद्गीता आम्हाला आमच्या आयुष्यात उतरवता येणार नाही, आणि खूप गमतीशीर लोक त्याबद्दल सांगायचे. ही थोडी अशी हलकी फुलकी आणि गमतीशीर कविता आहे. लोकांनी भगवद्गीता न वाचण्याबद्दल दिलेले एक वेगवेगळे कारण म्हणा, किंवा ती मी माझ्या आयुष्यात न उतरवू शकत नाही याबद्दल दिलेले कारण आणि त्याला दिलेलं कृष्णाने उत्तर, अशी ही कविता आहे. माझ्या मनात येतो तसा साऱ्यांचा हाच प्रश्न असणार, माझ्या मनात येतो तसा साऱ्यांचा हाच प्रश्न असणार, गीता कशी आम्हाला आयुष्यात उतरवता येणार? अर्जुनाचं बरं होतं हो, कृष्ण प्रत्यक्ष सांगणार. अर्जुनाचं बरं होतं हो, कृष्ण प्रत्यक्ष सांगणार. आमच्या कर्माची कोडी वाचून का सुटणार? आम्हाला सारथी नसतो कुणी रथ हाकण्यासाठी, आम्हाला सारथी नसतो कुणी रथ हाकण्यासाठी, आम्हीच सांभाळतो सगळ्या तारेवरच्या कसरती. इथे समोर उभा दुर्योधन आणि धृतराष्ट्र असतो मनात, इथे समोर उभा दुर्योधन आणि धृतराष्ट्र असतो मनात, बाहेर बाण सोडायचे की युद्ध करायचे आत? आता एक साक्षी भाव हा शब्द मी गेल्या 2-4 वर्षात तर खूप ऐकते, की साक्षी भाव म्हणजे अगदी तटस्थपणे आपल्या सगळ्या दुःखांकडे, भावनांकडे बघा. तर त्यावरती असं लिहिलंय की दुसऱ्यांना लागलं तरी हळवा होणारा स्वभाव, दुसऱ्याला लागलं तरी हळवा होणारा स्वभाव, स्वतःच्या वेदना पाहताना कसा ठेवू साक्षी भाव? आहेत सगळी प्रेम करणारी, मग मीही पडते प्रेमात. आहेत सगळी प्रेम करणारी, मग मीही पडते प्रेमात. तो दिसत नाही कुठे, कसा ठेवू त्याच्यावर विश्वास? मग यावर उत्तर कृष्ण असं देतो. हसून कृष्ण म्हणतो चल सुरुवातीपासून करू सुरुवात. हसून कृष्ण म्हणतो चल सुरुवातीपासून करू सुरुवात. कोणी दिला पहिला श्वास, कोणी फुंकले प्राण तुझ्यात? अरे बीज होतीस पोटात तेव्हाही मी सांभाळत होतो, बीज होतीस पोटात तेव्हाही मी सांभाळत होतो, अन्न पचवून घास भरवत तुला हळूहळू वाढवत होतो. आणि हो, एका गर्भातून दुसऱ्या गर्भात सारथी मीच असतो, एका गर्भातून दुसऱ्या गर्भात सारथी मीच असतो, युद्ध बाहेरचं असो वा आतलं, लढायला शक्ती मीच देतो. तुझ्या हिताचे मार्ग तुला पावलो पावली दाखवतो, तुझ्या हिताचे मार्ग तुला पावलो पावली दाखवतो. कारण सारखी आपल्याला एक कंप्लेंट असते की तिथे कृष्ण होता त्याला सांगायला, इथे कोण आहे मला सांगायला. तर तुझ्या हिताचे मार्ग अंतर्मनातून कृष्ण पावलो पावली दाखवतो. पण अर्जुनासारखा ऐकायला तू कधीच तत्पर नसतो. तरीही दुःख कमी करण्या रोज फुंकर घालतो, तरीही दुःख कमी करण्या रोज फुंकर घालतो, राजा असो वा रंक तुला सुखाची झोप पुरवतो. माझे गुरु मंगेश दादा म्हणतात की झोप प्रत्येक प्राण्याला भगवंताने दिली आहे, की ती त्याच्यावर एक कृपा केली आहे, त्यावेळेला तो शांत असतो, सगळ्या दुःखांपासून त्याची थोड्या वेळ का होईना सुटका होते. त्यामुळे तरीही दुःख कमी करण्या रोज फुंकर घालतो, राजा असो वा रंक तुला सुखाची झोप पुरवतो. झोपतोच तेव्हा आत बाहेर मीच सगळं सांभाळतो,
झोपतोस तेव्हा आत बाहेर मीच सगळं सांभाळतो. डोळे उघडताच तत्परतेने हिशोबही तुझा मांडतो. देतो उन्हात ऊब, अन्नात चव अन पाण्यातील गोडी. देतो उन्हात ऊब, अन्नात चव अन पाण्यातील गोडी. श्वासातील लय, हृदयातील काटे चालवतो हर घडी. तू दूर करतोस मला तरी सारखा वेश पालटून येतो. तू दूर करतोस मला तरी सारखा वेश पालटून येतो. तुला सुखरूप करायला दिनरात मीच उतावीळ असतो. माझं खरं निष्काम प्रेम, माझं खरं निष्काम प्रेम तुझ्याकडून काहीच नको. तृप्त आहे मी अरे, मला तुझं पत्र पुष्प फळही नको. तप त्याग आणि योग अशा मोठमोठ्या गप्पा मारतो. तप त्याग आणि योग अशा मोठमोठ्या गप्पा मारतो. अंतरात शोधत नाही आणि बाहेर तरी मी कुठे सापडतो. माझ्या अस्तित्वावर शंका घेत तू गीता तोंडपाठ करतोस. माझ्या अस्तित्वावर शंका घेत तू गीता तोंडपाठ करतोस. अजब निर्मिती माझी तू, तरीही मी प्रेमच करतो. तरीही मी प्रेमच करतो आणि रोज तुझा रथ हाकतो. तर असे हे कृष्णाचे बापरे, काय सुंदर कविता आहे सोनाली. किती डीप आहे. ह्या एका कवितेवर तू अख्खं सेशन करू शकतेस. ओ माय गॉड, थँक्यू. थँक्यू. व्हेरी नाईस. अप्रतिम अप्रतिम शब्दांचा भंडार आहे हे. खरंच आहे. हो हो. एका कविते संबंध तू आम्हाला शिकवलंस. खूपच छान, खूपच छान. पण आपण नेहमी गीता वाचतो, पण आपण कृष्णाच्या दृष्टिकोनातनं कधी विचार नव्हता केला. आणि तुम्ही तो इतका सुंदर मांडलाय. ओ माय गॉड. खरी गीतेपेक्षा ही कविता वाचावी लोकांनी, मग गीता वाचावी. अरे बापरे, नाही, ती हो. भगवंताचेच आहेत, हे सगळे शब्दही त्याचेच आहेत. एक पुढची बघूया. एकदा कृष्ण आणि राधा यांची मूर्ती घेऊन एक भक्त माझ्याकडे येणार होते. आणि तुम्ही पण त्याला रिलेट करू शकता, कारण की जेव्हा तुमच्याकडे सुद्धा गणपती येतात तर तेव्हा आपल्याला इतका उत्साह असतो की ती मूर्ती आपल्या घरी येणार, किंवा तो अर्चा विग्रह असं म्हणतात त्याला. तर तेव्हाचा तो आनंद, आणि तो आनंद एक प्रकारची ती तयारीही आहे. आणि ती तयारी करता करता जेव्हा एक प्रकारे आपल्या मनात येतं की मूर्ती येतीये पण भगवंत सगळीकडे आहे, तर ते दर्शवणारी ही कविता आहे. आज देव येणार घरी, डोळ्यात प्रतिमा तरळली. आज देव येणार घरी, डोळ्यात प्रतिमा तरळली. दिवे उजळले दारी अन हृदयी प्रसन्नता भरली. तोरण गुढी दारी हसली, शबरीची स्मृती जागली. तोरण गुढी दारी हसली, शबरीची स्मृती जागली. जणू वनातून राम येती, अशी ओढ अंतरी दाटली. स्वच्छ देव्हारा सजला, स्वच्छ देव्हारा सजला. अंगणी रांगोळी खुलली. वाट पाहताना अंतरी भक्ती डोळ्यातून ओघळली. फुले फळे रचून ठेवली, उटी चंदन वाटी सजली. खीर पुरी भोग मांडुनी, दक्षिणा सुवर्ण झळकली. क्षणभर निवांत बसता, चिंतन धारा उमटली. आता महत्वाचा थोडासा भाग आहे. क्षणभर निवांत बसता, चिंतन धारा उमटली. कोण येणार आज दारी, मूर्ती की चेतना त्यातली. देश काल त्याला न बांधे, मर्यादा कुणी न घातली. त्यात बुडती लोकसृष्टी, ब्रह्मांडी सत्ता व्यापली. अंतःकरण उघडले, भेदरेखा विरघळली. अंतःकरण उघडले, भेदरेखा विरघळली. माझ्यात चैतन्य तुझेच, घरभर प्रभा दरवळली. वाट संपली विग्रहाची, एकरूपता जाणवली. वाट संपली विग्रहाची, एकरूपता जाणवली. तुझी सर्वत्र पसरलेली निराकार छबी हसली. तुझी सर्वत्र पसरलेली निराकार छबी हसली. अशी ही कविता. यानंतर अजून एक कविता घेते आणि मग आपण छोटासा ब्रेक घेऊया.
असा हा सगळा परमार्थाचा अनुभव येण्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती इथे असलेल्या बऱ्याच जणांनी अनुभवलं असेल की या सगळ्या प्रवासामध्ये गुरूंचे इतके अनन्यसाधारण महात्म्य आहे म्हणा किंवा महत्व आहे, साधक आहे. तो परमार्थामध्ये थोडीफार जी काही प्रगती करतो ती फक्त त्या गुरूंच्या कृपेमुळे, त्यांच्या वाणीवरती विश्वास ठेवून. तर ही कविता जी आहे ती आधी बाह्य जगात आपल्याला काय काय एक प्रकारे या संसारामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये वर्णन केलेल्या आहेत. आणि मग पुढे गुरुच्या वाणीवरती विश्वास ठेवून कशी ती चालत पार करते हे सगळा भवसागर, अशी ती कविता आहे. डोंबाऱ्याच्या खेळातली ती मुलगी असते, तर तसंच तसं काहीतरी असं माझ्या डोक्यात होतं हे लिहित असताना, की एका छोट्या बारीक दोरीवरनं ती चालते. इथे तर मी अगदी रेशम दोर म्हणली, म्हणजे ती अतिशय बारीक आणि अगदी लहान अशी ती वाट आहे आणि त्याच्यावरती ती डोंबाऱ्याच्या खेळात चालणारी मुलगी चालतीये. हिंदीत आहे ही कविता. कैसे जाऊं कृष्णनगर. परत इथे कृष्णनगर असा काव्यात्मक शब्द आहे. कृष्णनगर असं काही नाहीये. खरं वृंदावन असतं, वैकुंठ असतं, भक्तांकरता तेच तिथेच जाणं महत्वाचं असतं. पण जे अद्वैतामध्ये एकरूपता किंवा आपल्या अंतरंगात जाणं असा एक भाव असतो. पण इथे कृष्णनगर हा एक असा शब्द वापरलाय. कैसे जाऊं कृष्णनगर, ये राह बड़ी ही मुश्किल है, नीचे आग का दरिया है और रेशम डोर पे चलना है. मखमल डोर पग को चुभे, कर्मों के जख्म और छाले है. मखमल डोर पग को चुभे, कर्मों के जख्म और छाले है. रसिया त्रिगुणों की हाथ बांधे, मन पर वासना की बोरियां है. आंखों पर पट्टी मोह की, आंखों पर पट्टी मोह की, घनघोर अंधेरा छाया है. अहम ने कसकर बांध धैर्य को कमजोर बनाया है. आकर्षण के तूफानों में वजूद सदैव डगमगाता है. आकर्षण के तूफानों में वजूद सदैव डगमगाता है. क्रोध की तपती धूप सताए, एक कदम उठाना मुश्किल है. एक आस है गुरु की वाणी, एक आस है गुरु की वाणी, जो कहे कृष्ण शरण जाना है. भवसागर को पार करना है, तो कृष्ण नाम ही सहारा है. श्रवण कीर्तन कर श्रद्धा से, श्रवण कीर्तन कर श्रद्धा से, स्मरण नमन भी करना है. आएंगे कृष्ण एक दिन, अटूट विश्वास पर चलना है. आस्था रख गुरुवाणी पर, कृष्ण नाम बसाए होठों पर. चलो आनंद से रेशम डोर, कृष्ण दिखते हर मोड़ पर, कृष्ण दिखते हर मोड़ पर. भवसागर बना कृष्ण नगर, यह भवसागर बना कृष्ण नगर. खूप खूप धन्यवाद. थांबते मी आता. कोणाला काही तुम्हाला हवं असेल तर एखादी कविता परत म्हणू शकते किंवा त्याबद्दल काही तुम्हाला विचारायचं असेल तर आता 1-2 मिनिटाचा ब्रेक घेऊ म्हणलं. खूप खूप छान. म्हणजे अगदी तू कृष्णमय झालेली दिसते खरंय, आणि आम्हाला पण आता त्या मार्गाला नेलेलं आहेस. खरंय, खूप छान झालं. दादांची सगळ्यांना आशीर्वाद आहेत. खरंय, खरंय. म्हणजे व्हेरी नाईस. दादांचे ब्लेसिंग्स दिसतात तुझ्या. तर ती परत त्या पहिल्या 2 कवी म्हणजे म्हणशील ते गीत भगवद्गीतेचं कृष्णाचं आणखी ते उत्तर कृष्णाने दिलेलं ते हा. तू म्हणते तसं आपल्या सगळ्यांना ते खूप लागू आहे आणि तो विचार केला पाहिजे की खरंच तो आपल्या बरोबर आहे आणि ती जाणीव करून देते ती तुझी कविता. बरोबर आहे. मला तू या म्हणजे पब्लिश केल्यात का? काही केल्यात पण काही नाही पब्लिश केल्यात. म्हणजे आहे माझं पेज फेसबुक वरती, पण तिथे हा. सगळ्या आध्यात्मिक नाहीये, थोड्या वेगळ्या कविता सुद्धा आहेत. आणि नाही, ही जी कृष्णावरची कविता आहे ती तू जर अशी रील बनवला त्याचा, तू स्वतः ती म्हणत असताना, तर खूप छान वाटेल. कारण ते ऐकायला छान वाटते. लिहिलेली माहित नाही किती लोक वाचतात, पण हो, ऐकायला खूप छान वाटतं.
एक काही विच- काही कविता आहेत माझ्या युट्यूब चॅनलवरती, पण मी आता परत व्यवस्थित जरा करून टाकेन. पण मी खूप खूप धन्यवाद, म्हणजे तुम्ही एक आवडीने ऐकताय त्याच्यात मला खूप आनंद मिळतोय. एक विचारू का? हो हो. हा, कवितेच्या हे सगळं येतोय कुठून? कसं आलं तुला? कशी त्यात एवढी ढुंबलीस तू? हं? म्हणजे अध्यात्माची तशी आधीपासून आईकडे बाबांकडे दोन्हीकडे तशी परंपरा आहे, त्यामुळे आवड नेहमी होती. कविता, माझी लहान बहीण ऍक्च्युली खूपच सुंदर कविता करते, तर तिच्या कविता बघून थोड्याशा काहीतरी लिहायचा प्रयत्न सुरू केला. तर अजूनही तिच्या समोर माझ्या कविता म्हणजे काही तशा यमक किंवा त्या कवितेच्या ह्याच्यात बसणाऱ्या नाहीयेत, पण भाव सगळा जो आहे तो या अभ्यास करून आणि गुरूंची कृपा आहे, कृष्णाची कृपा आहे, तशा येतात, सुचतात, तशा लिहिते मी. पण कधी लिहिण्याकरता जे एक व्याकरण किंवा काय ते असं शिकले नाहीये, त्यामुळे थोड्या अम, मुक्त छंदात जास्त आहेत कविता. ते कशाची जरूर नाहीये, तुझा भावच हम्म, महत्वाचा आहे. तुझा भावच तो बोलतो. फार सुंदर, थँक्यू. खूप फारच छान, छान. खूप छान. मला आता एक प्रश्न हा आहे हा की तुम्ही जी हिंदी कविता केली ती तर अप्रतिमच होती, कारण हिंदीचे शब्द खूप महत्वाचे असतात आणि तुम्ही हिंदी खूप उच्च दर्जाचीच वापरली आहे. सो तुम्ही हिंदी शिकलात, कारण मी जरी हिंदी शिकले तरी मी कितवी, मला वाटते 5वी 6वी 7वी 8वी वगैरे शिकलेली असेल. म्हणजे हिंदी काही माझी प्रमुख भाषा नाहीये, त्यामुळे हिंदीमध्ये तर मी साधं संभाषण सुद्धा नाही करायला धजत. पण हम्म. तुम्ही कविता केली, तुमचं तुम्ही खूप धैर्यवान आहात. आणि छत्रपती हो, तुम्ही खूपच छान होतं. हा एस्पेशली द हिंदी वन, मी आय एन्जॉयड इट अ लॉट. थँक यू सो मच. खूपच या म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे की जी भाषा माझ्या दृष्टीने तरी, म्हणजे की तुमची ती पहिली भाषा नसणारच माझ्या मते. सो इट जस्ट क्रेडिटेबल. खूप खूप धन्यवाद. मी छत्रपती संभाजीनगर इथे राहते, म्हणजे तिथली आहे मी. तर लहानपणापासून आम्ही हिंदी खूप प्रचारात आहे तिथे. सगळे बोलताना एरवी हिंदीतच जास्त बोलतात, त्यामुळे हिंदी थोडीफार ती ऐकलेली ती इथे वापरली आहे. तर सोनाली, आता एक तू हा ती जी दुसरी कविता वाचलीस ज्याच्यात परमार्थाचा हम्म. अभ्यास करताना येणाऱ्या शंका आणि त्याच्यावरती कृष्णाचं उत्तर, ती खूप आवडली. छान. मला हो पण का? म्हणजे खूप खूप धन्यवाद. तेच मी म्हटलं, ती परत ती म्हण. मी चालेल एकदा दोन्ही अजून एक पण. लेख आहेत आणि थोड्याशा कविता झाल्या की मी हा. परत एकदा शेवटी ती वाचते. हा लेख आहे आता एक हे लेख म्हणजे असंच माझे अनुभव आहेत ते एकत्रित करून थोडे लिहिलेत. भगवंताची भक्ती असो वा ज्ञान मार्गातील साधना, दोन्ही मार्गाचे साध्य आणि साधन एकच आहे, भगवंताचे अखंड स्मरण करणे आणि त्या अनुसंधानात राहणे. भगवंताची कृपा आपल्यावर सदैव आहे याची जाणीव होऊनही त्याचे सतत स्मरण ठेवणे आपल्यासाठी कठीण होते. आणि ते सोपे व्हावे म्हणूनच की काय, पण बहुतेक लहानपणी त्याच करता आपल्यावरती संस्काराचा वर्षाव केला जातो. सकाळी उठल्यावर कराग्रे म्हणा, जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी समुद्र वसने देवी, आंघोळीच्या वेळी काही अथर्व शीर्ष, संध्याकाळी रामरक्षा. तर याशिवाय मराठी शाळेमध्ये भगवद्गीता, मनाचे श्लोक असे अनेक संस्कृत श्लोक मी शिकले आणि आपण सगळे शिकत असतो. पण बहुतेक वेळी त्याचा अर्थ समजलेला नसतो आणि तो अर्थ न समजता ते केवळ यांत्रिकपणे म्हणले गेल्याने त्याची गोडी लागत नाही आणि हळूहळू संस्कार पुसट होत जातात आणि मग भगवंताची आठवणही नकळत कमी होत जाते. पुढे आपली मुले झाली की त्यांच्यावर संस्कार करावे म्हणून परत आईला विचारणे, गुगल करून अर्थ शोधणे, अशी धडपड सुरू होते. अर्थ कळल्यावर आपण काय सोडून दिलं याची थोडी खंतही वाटते. पण आता ते सगळे सवयीचे नसल्याने परत आपल्या दिवसाचा भाग म्हणून आयुष्यात आणणे कठीण वाटते. अशा वेळी संतांच्या सहवासाचे महत्व वारंवार आपण ऐकतो, पण तो योगही फार पुण्य करूनच मिळतो, त्यामुळे अगदी क्वचितच असे घडते. असा माझा प्रयत्न चालू असताना 2 साध्या आणि अगदी गंमतशीर घटना घडल्या आणि भगवंताचे स्मरण करणं माझ्याकरता सोपं करून गेल्या.
त्याचं असं झालं की भारतातून आलेल्या आईला घेऊन आम्ही पहिल्यांदाच जवळच्या वॉलमार्टमध्ये गेलो. दाराजवळ येताच आपोआप काचेचे दार उघडले. त्या क्षणी आईच्या चेहऱ्यावर एक विलक्षण प्रसन्नता आणि आनंद उमटला. आई हसत म्हणाली, अगं वसुदेवानी जेव्हा श्रीकृष्णाला टोपलीत घालून कंसाच्या कारागृहाच्या दाराशी आणले ना, तेव्हा दारं आपोआप उघडली होती. असेच असतील नाही? त्या क्षणात तिच्या मनात भगवंताचा जन्म, त्याची लीला जिवंत झाली. आपोआप उघडणारे दार जे वाचले ते प्रत्यक्ष आज ती बघत होती. त्यानंतर जवळजवळ 3 महिने जेव्हा जेव्हा दुकानाच्या स्वयंचलित दारातून आम्ही आत गेलो, तेव्हा प्रत्येक वेळी आईचा प्रसन्न चेहरा मी आवर्जून बघायचे आणि प्रत्येक वेळी तिच्या आणि माझ्या अंतःकरणात कृष्ण जन्म व्हायचा. ती भारतात परत गेल्यावरही कित्येक वर्ष दुकानाचे दार ओलांडताना तिचे बोल आठवायचे आणि मी कारागृहातील कृष्ण घेऊन दार ओलांडायचे. तशीच आणखीन एक अजून गंमतशीर घटना तेव्हा घडली. आईला येऊन जेमतेम 2-3 महिने झाले होते. एकदा बाहेर खूप बर्फ पडला. खिडकीतून आम्ही पांढरे बर्फाचे ते सौंदर्य बघत बसलो होतो. आईला मात्र बाहेर जाऊन बर्फ पाहण्याची खूप उत्सुकता होती. मला लहान बाळ असल्याने मला तिच्याबरोबर बाहेर जाता येत नव्हतं आणि थंडीचा त्रास, अनोळखी देश या काळजीने मला तिलाही बाहेर पाठवता येत नव्हतं. पण तिची उत्सुकता पाहून शेवटी नाईलाजाने मी तिला म्हणलं, ठीक आहे तू जा. मी खिडकीतून तिच्याकडे बघत बसले. दूर मुले स्नोमॅन वगैरे करत होती. आपल्या अपार्टमेंट समोर एक मोठं मोकळं मैदान होतं आणि त्या जागेत मला आईने खूप बर्फ गोळा करताना आई दिसली. मला गंमत वाटली. मला वाटलं आता तिचा स्नोमॅनही बघूया. पण हळूहळू तिने महादेवाची एक मोठी पिंड तयार केली. इतकी सुंदर आणि भव्य पिंड पाहून मला आश्चर्य आणि आनंद दोन्ही खूप झाले. आईच्या चेहऱ्यावरती समाधान होते. मग आई वर आली. आई म्हणाली, अगं उत्तरेकडील देवळात अशीच बर्फाची पिंड आहे म्हणे. आपल्याला कुठे जाणं होतं म्हणून बर्फ बघून महादेवाची पिंड करावी वाटली. आम्ही रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या महादेवाचे भक्तिभावाने दर्शन घेत होतो आणि तब्बल महिनाभर ती पिंड कोणीही हलवली नाही किंवा मोडली नाही. हवामानही असे होते की ती लवकर वितळलीही नाही. आईच्या भोळ्या भाविक कृतीत भगवंताचे स्मरण सतत असायचे आणि तिच्या बरोबर मलाही त्याच्या स्मरणाचा आनंद मिळत होता. पुढेही अजून बरेच साधक आयुष्यात आले आणि अनेक प्रसंगातून भगवंत पाहायला शिकून गेले. पण या 2 घटना मनाच्या कोपऱ्यात कायम जागा करून राहिल्या. नमस्कार. तर ग्रेट ग्रेट व्हेरी नाईस व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. अप्रतिम. खूप धन्यवाद. म्हणजे आईच्या आठवणी येतात पण तू हम्म. वेगळ्या रूपाने आम्हाला सगळं सांगितलं. बरोबर. खरंच आहे. व्हेरी नाईस. स्मरणीय. नाईस नाईस. Thank you. मी एक एक सांगू इच्छिते. एक वचन आठवलं की जे जे पाहिले भूत ते ते मानी भगवंत, अशी त्या आईची अवस्था असली पाहिजे. आणि ते तुमच्यातही सगळं झिरपलंय खूप चांगल्या पद्धतीने आणि त्याचा हा आविष्कार आहे असं मला एक आई म्हणून सांगावंसं वाटतं. खूप खूप धन्यवाद. आज व्हेरी आहे ट्रू. आई व्हेरी आई ट्रू. आणि माझे सासू सासरे दोघेही आहेत. हम्म. त्यामुळे मला त्यांना खूप आनंद होत असेल आता. हो खरंय. नशीब. खरंय खरंय. व्हेरी नाईस. मला अजून गंमत ह्या गोष्टीची वाटते की जसं लहान मुलांना समुद्रावर नेलं की त्यांना किल्ला करावासा वाटतो किंवा त्याच्यावरती झेंडा लावावासा वाटतो आणि तुमच्या आईची धार्मिकता आणि सात्विकता त्यांनी केलेल्या त्या पिंडीतून कळते. शिकण्याची गरज नाही पण आध्यात्मिक जो त्यांचा जी बैठक आहे मनाची ती त्यातनं दिसली. खरंय. फारच सुंदर. म्हणजे फारच. लहान मुलाला काय इव्हन तरुणांना सुद्धा आपल्या वयाच्या लोकांना सुद्धा असं डोक्यात येणार नाही पटकन जाऊन की हो ओ ना. त्यांनी स्नोमॅन केला मी पण करते. पण शंकराची पिंडी करायची. हो ना, हो ना. खरंय खरंय. सोनाली खूप छान. छान. आणि मला ते वॉलमार्टचं दार उघडलं ते पण मला हो ग. खूप भावलं. म्हणजे
आपण रोजच्या दिवसाला असे कितीतरी अनुभव घेतो, पण जसं आता अंजलीताई म्हणाल्या की आपली ती बैठक नसते, त्या पर्स्पेक्टिव्ह मधून आपण बघत नाही, त्या लेन्स मधून, म्हणून असा विचार येत नाही. पण किती सुंदर कल्पना आहे. करेक्ट. व्हेरी नक्कीच नाईस. आईचे संस्कार आहेत आणि हम्म. त्यामुळे करेक्ट. वेळोवेळी पदोपदी कृष्ण बघायला तिने शिकवलंय परत व्हेरी एकदा. नाईस, व्हेरी नाईस सोनाली. हम्म. तर हे असा हा कु- आध्यात्मिक अनघाताई सॉरी नाही नाही, हे कुठून सर्व आलं ह्याचं उत्तर मिळालं. हम्म. अप्रतिम अप्रतिम. बाबांकडनं. पुढची ऐकवते कविता. आता ही कविता मी लिहिली होती तेव्हा करुणाष्टके त्याचा अभ्यास करत होते. मला असं वाटलं की माझ्याही मनाची स्थिती अशी होती किंवा ज्या करुणेने करुणाष्टके लिहिलेत तर तसा हातबल बऱ्याच वेळेला साधकांना होतो. त्यांना वाटतं की मी किती प्रयत्न करतेय, पण किती मी प्रत्येक वेळेला अडखळतीये या पथावर, आणि मग तेव्हा ते हाक मारतात. तर तशा सुरामध्ये ती कविता आहे. पण नंतर एकदा माझ्या बऱ्याच कविता अशा असायच्या की त्यात थोडंसं मला हे जमत नाही, मला ते जमत नाही असं सांगणाऱ्या त्या कविता होत्या. तर एकदा माझे सद्गुरू म्हणले की तू काहीतरी अशा आनंद देणाऱ्या कविता लिही. तर त्यानंतर मी याच कवितेला पहिले मी तुम्हाला ओरिजिनल कविता वाचून दाखवते आणि नंतर मला असं वाटलं की या प्रत्येक माझ्या मनाच्या अवस्थेला संतांनी कुठे ना कुठेतरी काहीतरी लिहून ठेवलंय. कोणाचे अभंग आहेत, माझ्याच मनाला समजवतीये की त्या संतांकडे जाऊन शिक म्हणजे हे कमी होईल, त्या संतांकडे जाऊन शिक. तर असं या कवितेमध्ये प्रयत्न आहे. तर पहिले आपण माझी ओरिजिनल कविता जी आहे. अंतःकरणाचा माझ्या घडी घडी निश्चय ढळतो, अंतःकरणाचा माझ्या घडी घडी निश्चय ढळतो, कसे गुंतवू तुझ्यात मनाला तो विषयांमागे धावतो. आप्तजनांचा राग त्यास, आप्तजनांचा राग त्यास, अनुराग मर्त्य देहाचा, व्यर्थ साम दाम दंड अन प्रयत्न सावरण्याचा. धावणे धर्म मनाचा, धावणे धर्म मनाचा, कसे बांधू सुसाट वाऱ्याला, मुठीत वाळू आवळता, सांडे ओलांडून पंचकाला. धावणे धर्म मनाचा, धावणे धर्म मनाचा, कसे बांधू सुसाट वाऱ्याला, मुठीत वाळू आवळता, सांडे ओलांडून पंचकाला. श्रद्धा व्यभिचार करू पाहे, नाम जिभेवरून गळते, सैर भैर वादळ जागी, कसे तेलवातीस जपावे. मी एकाकी झुंजते रे, पुढे बळकट इंद्रिये उभी, मी एकाकी झुंजते रे, पुढे बळकट इंद्रिये उभी, प्रयत्न अपुरे पडती धाव रे, ऋषिकेशा हो सारथी. तूच उचलून घे रे देवा, शक्तिहीन तुझ्या दासीला, तूच उचलून घे रे देवा, शक्तिहीन तुझ्या दासीला, तूच आवर सावर आता, तुझ्या ह्या शरणागत दासीला, तुझ्या ह्या शरणागत दासीला, शरणागताला. माझ्या गुरूंनी मला शरणागता हे नाव दिले. त्यांनी माझं शरणागता देवी दासी म्हणजे शरणागत आलेल्या प्रत्येकांची दासी असं नाव दिले. तर ते या कवितेमध्ये आहे. आणि आता आपण ह्या कवितेला उत्तर त्या संतांच्या ओव्यांमधनं अशी ती माझी पुढची रचना बघू. सुरुवातीला मी म्हणत होते की अंतःकरणाचा माझ्या घडी घडी निश्चय ढळतो, अंतःकरणाचा माझ्या घडी घडी निश्चय ढळतो, कसे गुंतवू तुझ्यात मनाला तो विषयांमागे धावतो. आणि त्याला उत्तर आता मीच माझ्या मनाला देतेय की नारायण विषय ज्यांचा. तुकोबांचं खूप सुंदर एक अभंग आहे की भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशापाश निवारून, विषय तो त्यांचा झाला नारायण. म्हणजे विषय म्हणजे प्रत्येक कानाला नाकाला आपल्या जे ज्या इंद्रियांना जे आकर्षित करतं बाहेरच्या जगातनं त्याला विषय असं म्हणतात. तुकोबा म्हणतात की ज्यांचा विषय नारायण झालाय तर त्यांचे सगळे आशापाश आपोआप सुटून जातात. तर म्हणून नारायण विषय ज्यांचा त्या तुकोबासी विषय कर तू, आशापाश तुझे सोडूनी दृढ निर्धार दे मनासी तू. दुसरा कडवं होतं आप्तजनांचा राग त्यास, अनुराग मर्त्य देहाचा, आप्तजनांचा राग त्यास, अनुराग मर्त्य देहाचा, व्यर्थ साम दाम दंड सारे अन प्रयत्न सावरण्याचा. याच्यावर परत मनाला उत्तर आहे
स्वजन जनधनाचा कोण संतोष समर्थ पुसती. स्वजन जनधनाचा कोण संतोष समर्थ पुसती. सहज शमदम साधूनी जोड नाळ हृदयस्थ रामी. जोड नाळ हृदयस्थ रामी. धावणे धर्म मनाचा कसे बांधू सुसाट वाऱ्याला. धावणे धर्म मनाचा कसे बांधू सुसाट वाऱ्याला. मुठीत वाळू आवळता सांडे ओलांडून पंचकाला. मुठीत वाळू आवळता सांडे ओलांडून पंचकाला. आणि हीच परिस्थिती अर्जुनाची सुद्धा आहे 6व्या अध्यायात. तर ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर ती ओवी आहे, ती तशीच घेतलीये. तरी अभ्यासाच्या बळे आणि वैराग्याच्या सोहळे चित्त सर्वथा स्थिर होईल हेची माऊलीचे आश्वासन. तरी अभ्यासाच्या बळे आणि वैराग्याच्या सोहळे चित्त सर्वथा स्थिर होईल हेची माऊलीचे आश्वासन. पुढचं होतं, श्रद्धा व्यभिचार करू पाहे नाम जिभेवरून गळते. सैर भैर वादळ जागी तेल वातीस कसे जपावे. आणि त्याला उत्तर आता नामदेवांचा अभंग आहे, सगळ्यांनाच माहितीये. अमृताहुनी गोड नाम नामदेव चाखुनी सांगे. अमृताहुनी गोड नाम नामदेव चाखुनी सांगे. गोडी जिभेस जेव्हा कळे नामनिष्ठा वादळ सोसे. ही गोडी जिभेस जेव्हा कळे नामनिष्ठा वादळ सोसे. मी एकाकी झुंजते रे पुढे बळकट इंद्रिये उभी. मी एकाकी झुंजते रे पुढे बळकट इंद्रिये उभी. प्रयत्न अपुरे पडती धावरे ऋषिकेशा हो सारथी. आळविता जनाबाई विठाई पाठी उभी राहे. आळविता जनाबाई विठाई पाठी उभी राहे. तू जनीची होता दासी इंद्रिये मुकाट चालू लागे. तू जनीची होता दासी इंद्रिये मुकाट चालू लागे. आणि शेवटचं, तूच उचलून घे देवा शक्तिहीन तुझ्या दासीला. तूच आवर सावर आता तुझ्या ह्या शरणागत दासीला. तुझ्या ह्या शरणागताला. आणि त्यावर लिहिलंय, जनी नामदेव आळवी. जनी नामदेव आळवी दास तुका हाक देई. जनी नामदेव आळवी दास तुका हाक देई. ज्ञाना मुक्ताई बोलवी धावे भक्तासाठी विठाई. दासी त्यांची होऊनी पूर्ण होते शरणागती. दासी त्यांची होऊनी पूर्ण होते शरणागती. वचन त्यांचे ऐकूनी शक्ती सापडे तुझ्या ठाई. शक्ती सापडे तुझ्या ठाई. शक्ती सापडे तुझ्या ठाई. संतांनी आपल्याला इतकं सुंदर वेगवेगळ्या चरित्रातून वेगवेगळ्या अभंगातून इतकं छान शिकवलंय, तर त्याचाच वापर किंवा तेच शिक्षण आपणच आपल्या मनाला द्यावं म्हणून मी ही अशी कविता परत एकदा ती लिहिली. आता अजून एक ही खूप खूप जुनी, म्हणजे अगदी महाभारत जेव्हा सिरियल वगैरे बघायचो आपण, लहान होतो आम्ही तेव्हा, डोक्यात सतत असायचं ते महाभारत. तर तेव्हा एक कविता लिहिली होती, तर त्याला मी अशातच पूर्ण केलं. तर ती कविता वाचून दाखवते. महाभारत बघताना हे वेळोवेळी जाणवले, ह्यातल्या प्रत्येक पात्राला मी केव्हा तरी जगले. भीष्मासारखे हृदय माझे कर्तव्य प्रेमात घुटमळले. भीष्मासारखे हृदय माझे कर्तव्य प्रेमात घुटमळले. एकाच्या सुखाकरता मी भविष्याला बळी चढवले. एकाच्या सुखाकरता मी भविष्याला बळी चढवले. धृतराष्ट्रासारखे मीही आकांक्षाचे झाड लावले. धृतराष्ट्रासारखे मीही आकांक्षाचे झाड लावले. फळे विषारी चाखताना मग नियतीला दोष दिले. गांधारी सारखे नेत्र असूनही नेत्र झाकून जगले. गांधारी सारखे नेत्र असूनही नेत्र झाकून जगले. लाचार स्वतःच्या अस्तित्वावर क्षणोक्षणी झुरले. दुर्योधनासारखी स्वार्थीही मी वेळोवेळी झाले. दुर्योधनासारखी स्वार्थीही मी वेळोवेळी झाले. शकुनीच्या कारस्थानाचा प्यादा बनून हरले. कर्णासारखे निस्वार्थीपणे कवचही काढून दिले. कर्णासारखे निस्वार्थीपणे कवचही काढून दिले.
सामर्थ्य सिद्ध करण्यात अनमोल काही हरवून बसले. द्रौपदी सारखेच अपमानाचे निखारे धगधगते ठेवले. द्रौपदी सारखेच अपमानाचे निखारे धगधगते ठेवले. शिक्षा देण्या दुःशासनास महाभारत घडवले. आता इथे मला नंतर ही जाणीव झाली की द्रौपदी किंवा भीष्म यांच्या खऱ्या त्या भूमिकांकरताच ते योग्य होतं. तर पण तेवढी समज तेव्हा नव्हती जेव्हा ही पहिल्यांदा कविता मी लिहिली आणि ती तशीच राहू दिली मी. परत एकदा. द्रौपदी सारखे अपमानाचे निखारे धगधगते ठेवले. शिक्षा देण्या दुःशासनास महाभारत घडवले. अर्जुनासारखी मी आपताना पाहून निशस्त्रही झाले. अर्जुनासारखी मी आपताना पाहून निशस्त्रही झाले. ऐन युद्धाच्या प्रसंगी कर्माच्या गुंत्यात अडकले. श्रीकृष्णाच्या गीतेतही ओळखीचे काही भासले. श्रीकृष्णाच्या गीतेतही ओळखीचे काही भासले. अंतरंगातून खोल कधीतरी मी हेच होते ऐकले. महाभारतातल्या प्रत्येक पात्रास मी क्षणोक्षणी जगले. महाभारतातल्या प्रत्येक पात्रास मी क्षणोक्षणी जगले. हरत जिंकत पुन्हा पुन्हा कुरुक्षेत्रावर येत राहिले. युग लोटली जन्म गेले तरी युद्ध कधीच न संपले. युग लोटली जन्म गेले तरी युद्ध कधीच न संपले. पण महत्व ह्यालाच मी कोणास आदर्श मानले. महत्व ह्यालाच की मी कोणास आदर्श मानले. कोणाविरुद्ध आणि कोणासोबत मी हे युद्ध लढले. कोणाविरुद्ध आणि कोणासोबत मी हे युद्ध लढले. अगं अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. तू थोडक्यात संबंध भारत समोर आमच्या उभं केलंस. फारच सुंदर. धन्यवाद. आणि धन्यवाद. हे युद्ध आपण रोजच्या दिवसाला लढतोच आहोत. हे किती सुंदर शब्दात तू मांडलंयस. अगं ही धन्यवाद. BMMच्या कन्व्हेन्शनला तू ही कविता पाठव त्यांच्या मासिकाकरता. बर, नक्की जरूर अगदी पाठवेन. नक्की पाठव. अगदी फार हा. अप्रतिम आहे. YouTube चॅनल सुरू कर बस. यावर्षी पुन्हा एकदा हिमवादळ आले आणि मनाच्या कोपऱ्यात 25 वर्षापूर्वीचा एक जुना प्रसंग अलगद जागा झाला. तो चेहरा आता आठवणीत धुसर झाला असला तरी त्या घटनेने मनावर कोरलेले संस्कार आजही तितकेच जिवंत आहेत आणि दरवेळी अशा हिमवादळात ते अधिक ठळकपणे समोर येतात. त्यावेळी आम्हाला अमेरिकेत येऊन अवघे 3 महिनेच झाले होते. नवीन देश, नवीन माणसे, नवीन भाषा, नवे नियम आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या अनोळखी भूमीत कशा प्रकारची संकट असू शकतात याचीही नीट कल्पना नव्हती. अशाच काळात आमच्यावर एक संकट ओढावलं. घरापासून सुमारे 100 मैल दूर असलेल्या फिलाडेल्फिया एअरपोर्टवरती आज आई पोहोचणार होती. तिला आणायला जायचे होते. पण नेमका आदल्या दिवशी सकाळपासून बर्फ पडायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता चहूकडे 4-5 फूट बर्फ चाचला. अगदी निघताना बर्फ थांबला. त्यामुळे आम्ही निघालो. मनात हलकीशी भीती आणि ओठांवरती भगवंताचं नाव घेत मी आणि रणजित निघालो. रस्ता समजण्यासाठी त्यावेळी डायरेक्शन्सचे प्रिंटआउट आणि रस्त्याचे नकाशे दाखवणारे पुस्तक एवढीच साधनं होती. कारण तेव्हा स्मार्टफोन नव्हते, ब्लॅकबेरी वगैरे फार कमी जणांकडे असायचा. वायफायचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे GPS देखील फार प्रचलित नव्हते. त्यामुळे दिशा दाखवण्यासाठी नकाशे आणि त्या प्रिंटआउट्स. सुरुवातीचे काही मैल व्यवस्थित पार पडले. हायवे साफ होते त्यामुळे मनाला थोडासा दिलासा मिळाला. क्षणभर मला मॅप वाचताना काहीतरी गडबड झाली आणि एक एक्झिट आमचा चुकला. त्या चुकीने आम्हाला थेट अनोळखी लोकल रस्त्यावर आणून उभी केले. बर्फामुळे रस्ता आणि आजूबाजूचा मोकळा परिसर काही फरकच नव्हता आणि काही कळेनासच झालं. थोड्याच वेळात पुन्हा जोरदार हिमवर्षाव सुरू झाला. वारा सुटला आणि समोरचे दृश्य अधिकच धुसर झाले. एकही खूण नव्हती, गाडी नव्हती. काय करावं, कुठे जावं काहीच कळत नव्हतं. आपण रस्त्यावरून जातोय का नाही हे सुद्धा कळायला मार्ग नव्हता. सुरुवातीला आम्ही एकमेकांना धीर देत होतो. पण आतून भीती खोलवर शिरत चालली होती. हळूहळू हळूहळू शब्दही कमी झाले. शांतता दाटली आणि मनातून भगवंताचा धावा सुरू झाला. शेवटी कुठे जातोय हे न कळल्याने आम्ही गाडी थांबवली. दूरपर्यंत एक चिटपाखरूही दिसत नव्हतं.
सूर्य हळूहळू पश्चिमेकडे जात होता. वेळ हातातून निसटत चालला होता. मनात विचारांची गर्दी उसळली. आई एअरपोर्टवर आली असेल. आम्ही वेळेवर दिसलो नाही तर काय होईल? माझा 9वा महिना सुरू होता. अशा अवस्थेत हे धाडस केल्याने घरचे सगळे रागवतील का? पण त्याआधी इथून बाहेर कसे पडणार? शेवटी सगळे विचारही थांबले. ते अंतःकरण फक्त एकाच दिशेला वळले, भगवंताकडे. कृष्णा, नेहमीसारखा ये आजही. मनातल्या मनात अखंड हाक सुरू होती. पण वेळ जसा जसा सरकत होता तसा तसा धीरही ढळू लागला. अखेर शब्द ओठांवर आलेच. रडवेल्या आवाजात म्हटले, आता ये बाबा. काय ही परीक्षा? तुझ्याशिवाय यातून आम्हाला कोणीच बाहेर पडू शकणार नाही. लवकर ये. माझा रडवेला आवाज ऐकून रणजितही अधिक कावराभावरा झाला. आम्ही दोघेही जेमतेम 25-26 वर्षाचे होतो. त्या क्षणी पूर्णपणे हतबल झाल्यासारखे वाटत होते. आणि तेवढ्याच समोरच्या आरशात एक प्रकाश चमकला. मागून येणाऱ्या गाडीच्या हेडलाइट्सचा तो प्रकाश होता. त्या क्षणी तो प्रकाश इतका आनंद देणारा वाटला की आमची नुकतीच सुरू केलेली हळूवार जाणारी गाडी आम्ही पटकन थांबवली आणि हात दाखवून ती जी पिकअप ट्रक होती तिला थांबवलं. गाडी थोडी पुढे जाऊन थांबली. अनोळखी देश, निर्जन रस्ता. अशा वेळी आपल्या गाडीतून उतरायचे म्हणजे धाडसच होते, पण पर्याय नव्हता. रणजित खाली उतरला. बर्फामुळे फार जवळ जाता येत नव्हते म्हणून त्या ट्रक मधील व्यक्ती खाली उतरली. साधारण 25-26 वर्षाचा अमेरिकन तरुण होता. गोरा, उंच. त्याने रणजितचं बोलणं लक्ष देऊन ऐकलं. एक शब्दही न बोलता तो पुन्हा गाडीत वाकला आणि काही क्षणातच हातात लॅपटॉप घेऊन बाहेर आला. त्या परिस्थितीतही मनात माझ्या एक विचार चमकून गेला की इतक्या बर्फात, इतक्या निर्जन रस्त्यावरती लॅपटॉप घेऊन, आणि त्या काळी तर वायफाय नसल्याने कसा त्याचा वापरही फारसा व्हायचा नाही. सॅटेलाइटद्वारे कनेक्शन वगैरे असं काहीतरी ऐकलं होतं, पण प्रत्यक्ष अनुभवही नव्हता. तो त्या लॅपटॉपवरती काय करणार असा प्रश्नही पडला. पण बहुधा त्याने काहीतरी नकाशा उघडला असावा. शांतपणे त्यात पाहिले आणि अगदी सहजतेने, आत्मविश्वासाने पुढची दिशा दाखवली. आम्ही मनापासून त्याचे आभार मानले आणि गाडी पुढे नेली. मागे पाहिले तर तो ट्रक तिथेच उभा होता. कोणाच्याही हाकेला तो धावून जात असेल का? म्हणजे जाऊ शकतो, कारण त्याच्यावर कोणाचीच बंधनं नाही. पण या श्लोकात म्हटलेलं आहे की अनन्यश चिंतयन्तु मां. आणि मग उगीच एकानंतर एक इतक्या गोष्टी आठवत होत्या की या श्लोकातील अहम या शब्दावरती ओरखडा मारणारा तो एक ब्राह्मण, त्याची सुद्धा गोष्ट आठवली. जणू काही फक्त आम्हाला मदत करायला तो तिथे आला होता. वातावरणही असे होते की अवघ्या 5 मिनिटात त्या हेडलाइटचा प्रकाश कुठल्या कुठे नाहीसा झाला आणि उगच मनात आले की अदृश्य वगैरे झाला असेल का तो. त्याने दाखवलेल्या दिशेने आम्ही थोडे पुढे गेलो आणि खरंच हायवे सापडला. काही वेळातच दूरवर एअरपोर्टचे दिवे दिसले आणि मनावरचे दडपण हळूहळू कमी झाले. आईला पाहताच सगळा ताण बाहेर पडला. आनंद, भीती आणि कृतज्ञता सगळे एकाच वेळी उसळले. मी अक्षरशः हुंदके देत रडत होते. परतीच्या प्रवासात आई पांढऱ्या शुभ्र बर्फाकडे आनंदाने बघत होती, पण माझ्या मनात मात्र त्या सौंदर्याविषयी काहीच कौतुक राहिलं नव्हतं. मनात एकच श्लोक सारखा घोळत होता, अनन्यश चिंतयन्तो मां. 4 वर्षापूर्वी हा श्लोक पहिल्यांदा वाचला होता आणि खूप आवडला होता. आज त्याचा प्रत्यय आला. मी मनात म्हटलं, मी अनन्य भक्त नाही तरीही तो आला. असं झालं असेल का? आणि मी मनात त्या सगळ्या श्लोकाबद्दल विचार करत करत आम्ही घरी पोहोचलो. तो तरुण त्या रात्री भगवंताने पाठवलेला मार्गदर्शक असावा असे अनेकांना वाटले, पण मला आजही ठामपणे वाटते तो प्रत्यक्ष भगवंतच होता. त्या वादळात मला रस्ता सापडला नाही, पण विश्वास मात्र कायमचा सापडला. मागील 25 वर्षात आयुष्याने अनेक वळणं घेतली, अनेक वादळ दाखवली. कधी तो मदतीला धावून आला, कधी नाही. पण प्रत्येक अनुभवाने त्याच्याबद्दलची कृतज्ञता मात्र अधिकच दृढ होत गेली, कारण त्याच्या नसण्यातही तो असतो हेही पुढे कळत गेलं. 25 वर्षापूर्वीचा हा एक अनुभव होता. त्या एक छोटीशी कविता ऐकवते. आणि तर
मागणीच आहे, प्रार्थनाच आहे, पण उर्दूची शैली इतकी वेगळी आहे की ही प्रार्थनेमध्ये थोडासा अहंकार असा वाटू शकतो. कारण एरवी आपण ज्या कविता लिहितो तर त्याच्यात अगदी शरणागत भाव किंवा अत्यंत आपण असे काय म्हणतात त्याला, हातबल होऊन मागणं मागतो, पण ह्यातलं मागणं खूप वेगळ्या प्रकारचं आहे, सुंदर आहे, त्याची एक सुंदरता वेगळीच आहे. मैं तेरी दीवानी हूँ ए खुदा, मैं तेरी दीवानी हूँ ए खुदा, मुझ पे नजरे इनायत कर दे, तेरा इख्तियार हो इस नाचीज पे, ये मेरी दुआ कबूल कर ले. तर इख्तियार म्हणजे अधिकार, इनायत म्हणजे कृपा. तर माझ्यावर कृपा कर आणि माझ्यावर तुझाच अधिकार आहे, तर माझी एक प्रार्थना ऐक, असा तो त्याचा अर्थ आहे. मैं तेरी दीवानी हूँ ए खुदा, मुझ पे नजरे इनायत कर दे, तेरा इख्तियार हो इस नाचीज पे, ये मेरी दुआ कबूल कर ले. मुझे जुस्तजू रहे तेरी ही, जुस्तजू म्हणजे शोध, मुझे जुस्तजू रहे तेरी ही, जज्ब तुझसे जजीब तेरा ही हो. मुझे जुस्तजू रहे तेरी ही, जज्ब तुझसे जजीब तेरा ही हो, मेरी हर जुम्बिश तुझे पाने की हो, बस इतनी सी दुआ कबूल कर ले. याच्यामध्ये म्हणजे मला नेहमी तुझ्या प्रती माझी इच्छा असो, माझं प्रेम, माझ्या भावना सगळ्या तुझ्या प्रती असो, मला तुझंच आकर्षण असो, असं सगळं मागितलंय. आणि मला म्हणजे हे सगळं असं असू दे, ही माझी छोटीशी प्रार्थना. आणि आता शेवटचं कडवं ते थोडंसं याच्यात महत्वाचं असतं. तेरा ख्याल तेरा सजदा, तेरा ख्याल तेरा सजदा, तेरी इबादत तेरी ही इल्तिजा हो. तेरा ख्याल तेरा सजदा, तेरी इबादत तेरी ही इल्तिजा हो, मेरे वजूद में तू ही तू हो, कि मुझे देख जमाना तुझे याद कर ले, बस इतनी सी दुआ कबूल कर ले, बस इतनी सी दुआ कबूल कर ले. तर ह्या एका वा प्रार्थनेबरोबर मी संपवते की खूप माझी इच्छा आहे की मला बघून भगवंताची आठवण हो सगळ्यांना, अशी एवढीची मी प्रार्थना भगवंताकडे आणि केली. झालीये ती. धन्यवाद. खरंय. हम्म. मला माझं आशा होती की शेवटच्या नाही, कडव्यात तुम्ही तुमचं नाव घालणार. मी एकाच कवितेत केलं, ते म्हणजे शरणागता असं नाव घातलं, कारण हं, मला तेच खूप प्रिय आहे माझं नाव. पण हं, नाही पण काही अंजली ताई, तिने हं. आताच सांगितलं की तिच्या प्रत्येक काव्यातून आणि याच्यातून आपल्याला कृष्ण बघितल्याचाच भास हो, आणि तिच्याशी Correct, बोलताना आणि तिला correct. बघूनही आपल्याला कृष्ण हम्म. भेटल्याचाच भास हो, आणि तो झाला ना. तो हो हो, राईट. कबूल कबूल. खूप खूप धन्यवाद मनापासून, तुम्ही आला आणि कौतुकाने हे सगळं ऐकलं, तुमचा एवढा अमूल्य वेळ दिला. खूप ऋणी आहे मी BMM ची, मेडिटेशन टीमची आणि अंजलीची, आणि सगळ्या जमलेल्या, म्हणजे भारतातून सगळे जमले आहेत. मला खूप आनंद होतोय, सगळे माझ्या ओळखीचे नातेवाईक सगळे आलेत, तर खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांना कृष्ण भेटो अशी कृष्णाच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज जे काही मी लिहिलं आहे थोडंफार, तेही सगळं मी कृष्णाला अर्पण करते. अगं सोनाली, तू आमची ऋणी नाहीस, आम्ही तुझे ऋणी आहोत. खरंय. हम्म. तू इतकं सुंदर देवदर्शन घडवलंस आणि अप्रतिम, म्हणजे त्याच्या तुझ्या भक्तीमध्ये आम्हालाच नेलं सध्या आजपर्यंत, तर आम्हीच तुझे ऋणी आहोत सगळे. नमस्कार. धन्यवाद नगाते. आणि खूप खूप सोनाली, धन्यवाद. तू म्हणजे कशी, काय म्हणतात ना, अशी कवी करणं म्हणजे कविता लिहिणाऱ्यातलं असं नाही, तुझे जे भाव होते ते म्हणजे तू खरंच सगळी मीरा राधा सगळं तुझ्यात दाखवलंस आणि कृष्ण दाखवलास. आधी मी सोनालीचं खूप कौतुक करते. औरंगाबादची ही मुलगी आहे, पण एवढ्या लहान मुलीच्या अंतःकरणात एवढा भक्तिभाव आहे, ते समक्ष प्रत्येक शब्दातून आणि तुझ्या चर्येवरून सुद्धा लक्षात येतं. ही आजकाल खूप दुर्मिळ असणारी गोष्ट आहे, आणि ते आम्हाला पाहायला मिळालं. आम्ही धन्य झालो. सोनाली, माझा आवाज येतोय का? हो, येतोय येतोय. माझ्या सासूबाई आहेत. खूप सुंदर, खूप अच्छा. सुंदर. मी आणि बाबा अगदी मंत्रमुग्ध झालोय. खूप खूप धन्यवाद. खरंच सुंदर. आणि आपल्या घरात एवढी उंची कविता ऐकतीये, फार आवडलं एकदम. सगळीकडनं सगळे ऐकतायत, मावशा हो ना? आहेत, बनू सगळेजण ऐकतायत.
व्हेरी गुड, व्हेरी गुड. कीप इट अप. थँक्यू काकू, सगळेजण जॉईन झाला, खूप मस्त वाटतंय. भगवंताची कृपा आहे. खरंच आहे. खूप खूप छान. बघ सोनाली, तू किती लोकांना इन्स्पायर करतेयस त्यांच्या परत जुन्या कविता किंवा नवीन कविता करण्यासाठी सुद्धा. तर हो, भावनाताईंना आता सांगावं की तुम्ही उर्दू मध्ये ती कम्प्लीट करा कविता. बरोबर. तर खूप खूप धन्यवाद. आणि आजची रविवारची सकाळ खूपच छान गेलेली आहे आणि बऱ्याच लोक इन्स्पायर होऊन आता त्यांचं त्यांचं काहीतरी क्रिएटिव्ह करतील. आणि तू नक्की तुझं हे लिहिलेलं पब्लिश कर. नुसतं BMMच्या थ्रूच नाही तर इतर ह्याच्या थ्रू सुद्धा, कारण जास्त लोकांना त्याचा उपभोग घेता येईल आणि ऐकता येईल. आणि खूपच खरंच मेडिटेशनसाठी खूप सुंदर कविता आहेत. तर थँक्यू. रेकॉर्डिंग करणार आहेस? तुझी हो, हे रेकॉर्डिंग मी पाठवणार आहे, पण तू तुझी ती एक फक्त जी कृष्णाची कविता आहे त्याचा आम्हाला व्हिडिओ करून पाठवशील? हो हो, सगळ्यात पहिली का ती पहिली जी ती जी कृष्ण आपल्याला उत्तर देतो ना. अच्छा, ती कविता. बर, हा माझ्या मनात येतो तो. बर, हा चालेल. हा, ती तर नक्की पाठवेल. म्हणजे मग सगळ्यांना परत एकदा छान अशी नुसती कविता ऐकायला आवडेल. हो आणि आपली वेळ झालेली आहे, तर आज आता आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नेहमीप्रमाणे पुढच्या रविवारी